Hello everyone. Welcome to my channel Learn English Binglish Marathitun. In our simple past tense related grammar video, I had mentioned about irregular verbs. आपल्या साध्या भूतकाळासंबंधित व्हिडिओमध्ये मी अनियमित क्रियापदांचा उल्लेख केला होता. हमारे साधारण भूतकाल संबंधित वीडियो में मैंने अनियमित क्रियापदों का जिक्र किया था. To change a regular verb into its past tense form, we normally add ed to the end of the verb. नियमित क्रियापदाचं भूतकाळातील रूप बनवताना सामान्यतः आपण क्रियापदाच्या शेवटी काय लावतो? ईडी लावतो, म्हणजे ईडी जोड़लं जातं. नियमित क्रियापदों का भूतकाल का रूप बनाते समय सामान्यतः क्रियापद के अंत में ईडी लगाया जाता है. When the past tense of the verb does not end in ed, it is considered irregular. जेव्हा क्रियापदाचं साध्या भूतकाळातील रूप शेवटी ईडी ने होत नहीं, तेव्हा त्याला अनियमित मानलं जातं. जब क्रियापद के साधारण भूतकाल के रूप के अंत में ईडी नहीं होता, तभी उसे अनियमित माना जाता है. I had said that I would upload the list of verbs with irregular second and third forms shortly. मी म्हटलं होतं की मी दुसरं आणि तिसरं रूप अनियमित असलेल्या क्रियापदांची यादी लवकरच अपलोड करेन. मैंने कहा था कि मैं जिन क्रियापदों का दूसरा और तीसरा रूप अनियमित है, ऐसे क्रियापदों की सूची जल्द ही अपलोड करूंगी. So I have identified 120 such verbs. तर मी अशी 120 क्रियापदं शोधली आहेत. तो मैंने ऐसे 120 क्रियापद ढूंढे हैं. I will be uploading 15 each in one video. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये 15 क्रियापदं अपलोड करणार आहे. मैं हर वीडियो में 15 क्रियापद अपलोड करने वाली हूँ. Let's learn first 15 irregular verbs. चला तर आपण पहिली 15 अनियमित क्रियापद शिकूया. चले हम शुरू के 15 अनियमित क्रियापद सीखते हैं. Like in all earlier vocabulary common verbs videos, I will say the main verb and its various forms like simple present tense, third singular, gerund or present participle, simple past and past participle. आपल्या आधीच्या कॉमन वर्ब्सच्या वोकॅब्युलरी व्हिडिओज प्रमाणे मी इन्फिनिटिव्ह म्हणजे मूळ क्रियापद आणि त्याची विविध रूप जसं सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे आय, यू, वी, दे या कर्त्यांसाठी वापरण्याचं साध्या वर्तमान काळातलं रूप, थर्ड सिंग्युलर म्हणजे ही, शी, इट साठी वापरण्याचं साध्या वर्तमान काळातील रूप, जेरांड और प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे नाम म्हणून किंवा चालू काळातील सर्व कर्त्यांसाठी म्हणजे आय, यू, वी, दे, ही, शी, इट साठी वापरण्याचं रूप, सिंपल पास्ट म्हणजे सर्व कर्त्यांसाठी साध्या भूतकाळात वापरण्याचं रूप, तसंच पास्ट पार्टिसिपल म्हणजे सर्व कर्त्यांसाठी पूर्ण काळात वापरण्याचं रूप सुद्धा सांगणार आहे. हमारे अब तक के कॉमन वर्ब्स वोकैबुलरी वीडियोस की तरह मैं क्रियापद का इन्फिनेटिव यानी साधारण रूप, सिंपल प्रेजेंट टेंस यानी साधारण वर्तमान काल में आई, यू, वी, दे इन कर्ताओं के लिए प्रयोग में आने वाला रूप, थर्ड सिंगुलर यानी साधारण वर्तमान काल में ही, शी, इट के लिए प्रयोग में आने वाला रूप, जेरांड और प्रेजेंट पार्टिसिपल यानी नाम के तौर पर या अपूर्ण काल में सब कर्ताओं के लिए यानी आई, यू, वी, दे, ही, शी, इट के लिए प्रयोग में आने वाला रूप, सिंपल पास्ट यानी साधारण भूतकाल में सब कर्ताओं के लिए प्रयोग में आने वाला रूप और पास्ट पार्टिसिपल यानी पूर्ण काल में सब कर्ताओं के लिए प्रयोग में आने वाला रूप बताने वाली हूँ. सो लेट्स बिगिन. सीरियल नंबर 1. इन्फिनेटिव टू अराइज, ARISE. टू अराइज मराठी मीनिंग अस्तित्वात येऊ लागणे, उत्पन्न होणे, येणे किंवा उगवणे. हिंदी मीनिंग अस्तित्व में आना, प्रकट होना. सिंपल प्रेजेंट
arise, A-R-I-S-E. Third singular, arises, A-R-I-S-E-S. Present participle, arising, A-R-I-S-I-N-G. Past tense, simple past, arose, A-R-O-S-E. Past participle, arisen, A-R-I-S-E-N. Serial number 2, infinitive, to be. मराठी मीनिंग असणे, अस्तित्वात असणे, उपस्थित असणे. हिंदी मीनिंग होना, उपस्थित रहना. सिंपल प्रेजेंट, am or are. So for subject I, we use am, and for subject you, we and they, we use are, A-R-E. Third singular, is. For he, she, it, we use is, I-S. Present participle, being, B-E-I-N-G. Simple past, was or were. So for am and is, we make it was, and for are, we make it were, W-E-R-E. Past participle, been, B-E-E-N. Serial number 3, to beat, B-E-A-T. To beat, मराठी मीनिंग एखाद्याचा पराभव करणे, एखाद्या गोष्टीपेक्षा अधिक चांगले असणे किंवा एखाद्याला खूप मारणे. हिंदी मीनिंग किसी को हरा देना, किसी से आगे निकल जाना, किसी से बेहतर होना, किसी को जोर से पीटते जाना. सिंपल प्रेजेंट, बीट, B-E-A-T. थर्ड सिंगुलर, बीट्स, B-E-A-T-S. प्रेजेंट पार्टिसिपल, बीटिंग, B-E-A-T-I-N-G. सिंपल पास्ट, बीट, B-E-A-T. Past participle, beaten, B-E-A-T-E-N. Serial number 4, infinitive, to become, B-E-C-O-M-E. To become, मराठी मीनिंग व्हावयास लागणे किंवा होणे. हिंदी मीनिंग कुछ हो जाना या कुछ बन जाना. सिंपल प्रेजेंट, become, B-E-C-O-M-E. Third singular, becomes, B-E-C-O-M-E-S. Present participle, becoming, B-E-C-O-M-I-N-G. Past, simple past, became, B-E-C-A-M-E. Past participle, become, B-E-C-O-M-E. Serial number 5, to begin. Infinitive is to begin, B-E-G-I-N. टू बिगिन, मराठी मीनिंग प्रारंभ करणे, विशिष्ट काळापासून घडायला किंवा व्हायला लागणे किंवा सुरू होणे. हिंदी मीनिंग आरंभ करना, कोई घटना शुरू होना या प्रारंभ होना. सिंपल प्रेजेंट, बिगिन, B-E-G-I-N. थर्ड सिंगुलर, बिगिन्स, B-E-G-I-N-S. प्रेजेंट पार्टिसिपल, बिगिनिंग, B-E-G-I-N-N-I-N-G. बिगिनिंग. Simple past, began, B-E-G-A-N. Past participle, begun, B-E-G-U-N. Serial number 6, infinitive, to bend, B-E-N-D. To bend, मराठी मीनिंग वाकवणे, वाकडे करणे, वळणे किंवा वक्राकार होणे. हिंदी मीनिंग झुकाना, टेढ़ा करना, मोड़ खाना या घुमाव लेना. सिंपल प्रेजेंट, bend, B-E-N-D. Third singular, bends, B-E-N-D-S. Present participle, bending, B-E-N-D-I-N-G. Simple past, bent, B-E-N-T. Past participle, bent, B-E-N-T. Serial number 7, infinitive, to bet, B-E-T. To bet, मराठी मीनिंग पैज मारणे किंवा पैज लावणे. हिंदी मीनिंग दाव लगाना. सिंपल प्रेजेंट, बेट, B-E-T. थर्ड सिंगुलर, बेट्स, B-E-T-S. प्रेजेंट पार्टिसिपल, बेटिंग, B-E-T-T-I-N-G. सिंपल पास्ट, बेट किंवा बेटेड, B-E-T बेट या B-E-T-T-E-D. पास्ट पार्टिसिपल, बेट, B-E-T और बेटेड, B-E-T-T-E-D. Serial number 8, infinitive, to bind, B-I-N-D. मराठी मीनिंग दोरीने बांधणे,
लोक, संघटना वगैरेंना आनंदाने राहण्यासाठी किंवा चांगले काम करण्यासाठी एकत्र आणणे. हिंदी मीनिंग रस्सी आदि से बांधना, लोगों, समूहों आदि को संगठित करना कि वे सौहार्दपूर्ण वातावरण में काम करें. सिंपल प्रेजेंट बाइंड BIND. थर्ड सिंगुलर बाइंड्स BINDS. प्रेजेंट पार्टिसिपल बाइंडिंग BINDING. सिंपल पास्ट बाउंड BOUND. पास्ट पार्टिसिपल बाउंड BOUND. सिरियल नंबर 9. टू बाईट BITE. मराठी मीनिंग टू बाईट म्हणजे एखाद्याला दातांनी चावणे किंवा लचका तोडणे, डसणे. हिंदी मीनिंग दांतों से काटना, दांतों से काटकर हमला करना, डंक मारना या डसना. सिंपल प्रेजेंट बाइट BITE. थर्ड सिंगुलर बाइट्स BITES. प्रेजेंट पार्टिसिपल बाइटिंग BITING. सिंपल पास्ट बिट BIT. पास्ट पार्टिसिपल बिटन BITTEN. सीरियल नंबर 10. इन्फिनेटिव टू ब्लीड BLEED. टू ब्लीड मराठी मीनिंग रक्त येणे किंवा रक्त जाणे. हिंदी मीनिंग खून बहना या रक्तस्राव होना. सिंपल प्रेजेंट ब्लीड BLEED. थर्ड सिंगुलर ब्लीड्स BLEEDS. प्रेजेंट पार्टिसिपल ब्लीडिंग BLEEDING. सिंपल पास्ट ब्लेड BLED. पास्ट पार्टिसिपल ब्लेड BLED. सीरियल नंबर 11. इन्फिनेटिव टू ब्लो BLOW. मराठी मीनिंग टू ब्लो वारा, हवा यांच्या संदर्भात वापर म्हणजे वाहणे, वाऱ्यामुळे किंवा हवेच्या झोताने हलणे. फुंकणे तोंडातून हवा फुंकून एखादी गोष्ट फुगवणे किंवा सोडणे. एखादे वाद्य फुंकून वाजवणे. हिंदी मीनिंग हवा का बहना, वस्तुओं का हवा से उड़ना, फूंक मारना, फूंक मारकर बुलबुले आदि बनाना, फूंक मारकर सीटी वाद्य यंत्र आदि बजाना. सिंपल प्रेजेंट ब्लो BLOW. थर्ड सिंगुलर ब्लोज BLOWS. प्रेजेंट पार्टिसिपल ब्लोइंग BLOWING. सिंपल पास्ट ब्लू BLEW. पास्ट पार्टिसिपल ब्लोन BLOWN. सीरियल नंबर 12. इन्फिनेटिव टू ब्रेक BREAK. मराठी मीनिंग मोडणे, फुटणे किंवा फोडणे, भंगणे, यंत्र वगैरे बाबत वापर, बंद पडणे, बंद पाडणे किंवा नादुरुस्त होणे. हिंदी मीनिंग टूटना या तोड़ना. यंत्र आदि का चलते चलते रुक जाना या उसे रोक देना, खराब हो जाना. सिंपल प्रेजेंट ब्रेक BREAK. थर्ड सिंगुलर ब्रेक्स BREAKS. प्रेजेंट पार्टिसिपल ब्रेकिंग BREAKING. सिंपल पास्ट ब्रोक BROKE. पास्ट पार्टिसिपल ब्रोकन BROKEN. सीरियल नंबर 13. टू ब्रीड BREED. मराठी मीनिंग टू ब्रीड जनावरांच्या संदर्भात वापर, फळवायला लावून अवलाद निर्माण करणे. हिंदी मीनिंग पशुओं का प्रजनन करना. सिंपल प्रेजेंट ब्रीड BREED. थर्ड सिंगुलर ब्रीड्स BREEDS. प्रेजेंट पार्टिसिपल ब्रीडिंग BREEDING. सिंपल पास्ट ब्रेड BRED. पास्ट पार्टिसिपल ब्रेड BRED. सीरियल नंबर 14. इन्फिनेटिव टू ब्रिंग BRING. मराठी मीनिंग एखादी गोष्ट किंवा व्यक्ती तुमच्याबरोबर ठेवणे, नेणे, बाळगणे, आणणे किंवा एखादी गोष्ट स्वतःवर सक्ती करून करणे. हिंदी मीनिंग साथ लाना, ले आना, कुछ करने के लिए स्वयं को बाध्य करना. सिंपल प्रेजेंट ब्रिंग BRING. थर्ड सिंगुलर ब्रिंग्स BRINGS. प्रेजेंट पार्टिसिपल ब्रिंगिंग BRINGING.
Simple past brought, B-R-O-U-G-H-T. Past participle brought, B-R-O-U-G-H-T. Serial number 15. Infinitive to broadcast, B-R-O-A-D-C-A-S-T. To ब्रॉडकास्ट मराठी मीनिंग आकाशवाणी किंवा दूरदर्शनच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करणे. हिंदी मीनिंग रेडिओ या टेलिव्हिजन कार्यक्रम प्रसारित करना. सिंपल प्रेझेंट ब्रॉडकास्ट, B-R-O-A-D-C-A-S-T. थर्ड सिंग्युलर ब्रॉडकास्ट, B-R-O-A-D-C-A-S-T-S. Present participle broadcasting, B-R-O-A-D-C-A-S-T-I-N-G. Simple past broadcast, B-R-O-A-D-C-A-S-T. Past participle, B-R-O-A-D-C-A-S-T. So, by heart these verbs. You must have noticed that all the simple past and past participle are not ending with ed, and they have some different words for simple past and past participle. So you have to by heart all these words. Thanks for listening. Bye for now. Happy learning.